विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 30 जानेवारी 2025. आज आपण या ठिकाणी द्वितीय वर्ष वाणिज्य विषय आहे व्यावसायिक अर्थशास्त्र यामधील पैशाच्या मागणी संदर्भात जे दृष्टिकोन होते याच्या अगोदर आपण प्रोफेसर फिशर यांच्या संदर्भात आपण त्यांच्या समीकरणाचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे केन्स यांच्या दृष्टिकोनाचा देखील अभ्यास केलेला आहे. परंतु दुसरे जे काय दृष्टिकोन आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये क्वांटिटी थेरी ऑफ मनी यामध्ये आपण कॅम्ब्रिज कॅश अप्रोच काय आहे ते याची आपण या ठिकाणी एक पीपीटीच्या द्वारे अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पैशाचे परिणाम व पैशाचे मूल्य यांच्या संबंधात दोन प्रकारचे दृष्टिकोन प्रचलित झालेले आहेत. पहिला जो दृष्टिकोन होता तो म्हणजे प्रोफेसर फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत, त्याला रोख व्यवहार दृष्टिकोन असं म्हटलं जातं. तर दुसरा जो दृष्टिकोन आहे कॅम्ब्रिज विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला हा दृष्टिकोन आहे. आता दोन्ही दृष्टिकोनानुसार पैशाचे मूल्य हे पैशाची मागणी आणि पैशाच्या पुरवठ्यामधून ठरते. फिशरने पैशाच्या पुरवठ्या बाजूकडे विशेष लक्ष दिले आहे, तर केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी पैशाची मागणी बाजूकडे लक्ष दिलेले आहे. त्यामध्ये त्यामध्ये डॉक्टर मार्शल पिगो रॉबर्टसन व केन्स या चार अर्थशास्त्र्यांचा समावेश होतो. आता त्यांनी केम्ब्रिज रोख शिल्लक दृष्टिकोनाची निराळी समीकरणे मांडली आहेत. त्याच्यामधील आपण पहिलं जे समीकरण पाहत आहोत ते कोणतं? डॉक्टर मार्शल यांचे समीकरण पहा. आता डॉक्टर मार्शल काय म्हणतात की पैशाच्या काय समाज आपल्या उत्पन्नापैकी तसेच संपत्तीपैकी काय रोख रकमेच्या स्वरूपात स्वतःजवळ बाळगतो. म्हणजेच काही इन एव्हरी सोसायटी देअर इज सम फ्रॅक्शन ऑफ इन्कम विच पीपल कीप इन द फॉर्म ऑफ करन्सी. मग त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, बरोबर आहे ना, 5 किंवा 10. मग या ठिकाणी जर आपण बघितलं M is equal to KY plus K1A वेअर मनी विथ पीपल, बरोबर आहे ना. M म्हणजे काय? मनी विथ पीपल, लोकांकडे असलेला एकूण पैसा. Y इज इक्वल टू टोटल रिअल इन्कम, म्हणजे त्या समाजामधील लोकांचा एकूण उत्पन्न किती आहे. के पार्ट ऑफ अॅन्युअल इन्कम, काय के इज इक्वल टू पार्ट ऑफ अॅन्युअल इन्कम विच पीपल वॉन्ट टू कीप विथ देम ॲज परचेसिंग पॉवर. काय म्हणजे उत्पन्नाचा एक विशिष्ट भाग की तो समाजातील लोक आपल्याला या ठिकाणी काय स्वतःजवळ जवळ बाळगू इच्छितात. परचेसिंग पॉवर, काय विथ देम ऍज ए परचेसिंग पॉवर, खरेदी शक्ती म्हणून त्या ठिकाणी ते जवळ बाळगू पाहतात. ए ए इज द व्हॅल्यू ऑफ ऍसेट, बरोबर आहे ना. काय म्हणजे आपण इथं असं म्हटलं इन एव्हरी सोसायटी देअर इज सम फ्रॅक्शन ऑफ इन्कम विच पीपल कीप इन द फॉर्म ऑफ करन्सी. म्हणजे समाजामधील काही लोक उत्पन्नापैकी तसेच काय बरोबर आहे संपत्तीपैकी काही भाग स्वतःजवळ काय बाळगू शकतात. तर तो भाग म्हणजे इथं आपण व्हॅल्यू ऑफ ऍसेट इथं लक्षात घेतलेलं दिसतंय का? लक्षात M=KY प्लस K1A लक्षात आलं पाहिजे. K1 पार्ट ऑफ टोटल प्रॉपर्टी विच पीपल वॉन्ट टू कीप बॅक ऍज कॅश बॅलन्स. तिथं जी काय चल मांडलेली आहे ते येतात का लक्षात? यम बोला कोणीतरी. M=टू मनी विथ पीपल, म्हणजे समाजामध्ये जी काय लोक आहेत, उदाहरणार्थ आपला भारत देश पहा. भारत देशामध्ये जी काय जी काय लोक आहेत त्यांच्याकडून त्यांच्याजवळ असलेला पैसा, मनी विथ पीपल, त्यांच्याकडे पैसे आहेत का? आहेत. हा समाजामध्ये काय आपली उपजीविका भागवण्यासाठी त्यांना काय पाहिजे? काहीतरी संपत्ती काय पाहिजे, काहीतरी पैसे जवळ पाहिजेत ना, त्याशिवाय ते खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात का? नाही करू शकत, बरोबर आहे ना. म्हणजे आयुष्य जगण्यासाठी आपल्याजवळ आपल्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी काय वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी रोजच्या उपजीविकेच्या साधनांसाठी ते जवळ काय पैसे रोख बाळगू शकतात. असं मनी विथ पीपल, टोटल रिअल इन्कम याच्यामध्ये काय आहे? वाय काय आहे? त्या समाजातील लोकांचं काय आहे टोटल. लक्ष द्या रे फळ्याकडे तुम्ही दोघे. टोटल रिअल इन्कम पार्ट ऑफ अॅन्युअल इन्कम विथ पीपल वॉन्ट टू कीप. येते का लक्षात? तर हे असं एक समीकरण आहे.
आता आपण दुसरं पण समीकरण पाहूयात. एम इज इक्वल टू के पाय वाय. आता एम म्हणजे काय? एम इज इक्वल टू काय? हा, एम म्हणजे काय? पहा मी इथं सांगतो. आपण मराठी टाईप करूया. तुम्हाला कुठलं सोपं वाटेल ते तुम्ही पहा. काय? पैशाची संख्या. दिसतंय? पैशाची संख्या. आता ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलंय? ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलंय? कोणता पैसा आहे ह्याच्यामध्ये? पहा नीट लक्ष द्या व्यवस्थित. हे परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. हा, कायदेशीर चलन आणि पत पैसा. काय कायदेशीर? कायदेशीर चलन आणि पत पैशाचा पत पैसा कोण निर्गमित करत? कोण? पत पैसा हा बँकांकडून निर्गमित केला जातो. बरोबर आहे ना? कायदेशीर चलन की ह्यालाच काय म्हटलं जातं? हा, हाय पॉवर मनी. कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. कायदेशीर चलन, हाय पॉवर मनी आणि पत पैसा याला काय म्हटलं जातं? क्रेडिट मनी. ठीक आहे. त्यानंतर पी जो आहे काय? पी. पी कुठे? पी 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 इज इक्वल टू पी. पी काय आहे? इट इज अन प्राइस लेवल. काय आहे? किंमत पातळी. काय आहे? किंमत पातळी. आपल्याला समीकरण समजून घ्यायचंय आणि समीकरणामध्ये जी चल आहेत त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते आपल्याला फक्त इथं समजून घ्यायचंय. आलं का लक्षात? आणि इथं काय आहे? वाय. वाय. वाय इज इक्वल टू वाय काय असेल सांगा बघू तुम्ही. एकूण वास्तव उत्पन्न. काय? एकूण वास्तव उत्पन्न. ठीक आहे. एकूण वास्तव उत्पन्न. आता के काय आहे? के इथं कॉन्स्टंट तुम्हाला काय दिसतंय का? कॉन्स्टंट काय दिसतंय का? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट चल दिसतंय का कुठलं? हे काय आहे? लोक लोक आपल्या जवळ रोख स्वरूपात लोक लोक आपल्या जवळ रोख स्वरूपात. काय? रोख स्वरूपात चलन बाळगतात. तो उत्पन्नाचा भाग. ठीक आहे. तर पहा हे कोणाचं समीकरण आहे? हा, कोणाचं समीकरण आहे? कॅम्ब्रिज समीकरण आहे. त्या कॅम्ब्रिज समीकरणानुसार आपण त्यांनी मांडलेला दृष्टिकोन लक्षात घेतोय. तर हे कोणाचं समीकरण आहे? डॉक्टर मार्शल यांचं हे समीकरण आहे. पहा त्यांनी काय म्हटलंय? एम इज इक्वल टू के पी वाय. इथं जे मध्ये काय आहे हे एकमेकाला काय येतं? मल्टिप्लाय. एम पैशाची संख्या. पैशाची संख्या कशामध्ये? हाय पॉवर मनी आणि क्रेडिट मनी. हाय पॉवर मनी निर्गमित कोण करतं? कायदेशीर चलन कोण निर्गमित करतं? त्याला काय म्हटलं जातं? विधिग्राह्य पैसा. कोण निर्गमित करतं? केंद्र सरकार. लक्षात घ्या. काय? चलनी नोटा आणि नाणी. बरोबर आहे ना? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांकडून निर्माण केलेला चलन म्हणजे काय? कायदेशीर चलन. बरोबर आहे. पत पैसा जो व्यापारी बँका आणि बँका काय करतात त्या ठिकाणी निर्गमित केला जातो. पत पैशाच्या संदर्भात तुम्ही या फॉर्मला पत बँकांची पत निर्मिती या संदर्भात तुम्ही ते पाहिलेलं आहे. आता किंमत पातळी. कशाची किंमत पातळी? कोणाची किंमत पातळी? पैशाची. हा, अर्थव्यवस्थेमध्ये असलेली काय? विविध वस्तू आणि सेवांची किंमत पातळी. आलं लक्षात? हा, एकूण वास्तव उत्पन्न. हा, कुणाचं? समाजामधील जी एकूण लोक आहेत ना त्या एकूण लोकांचं काय?
वास्तव उत्पन्न. वास्तव उत्पन्नाच म्हणलं काय जातं? काय? नेट प्रोडक्शन. काय म्हटलं जातं? नेट प्रोडक्शन. वास्तव उत्पन्न, वास्तव म्हणजे त्यामध्ये सर्व बाबी खर्च होता. हा पा आता आता आपल्याला काय करायचंय की वरील समीकरणाच्या आधारे, काय वरील समीकरणाच्या आधारे काय करायचंय? हा किंमत पातळी व पैशाचे मूल्य काढायचे. कशाचं? किंमत पातळी व पैशाचे मूल्य काढायचे. कशाचे? पैशाचे मूल्य काढायचे. मग काय करायला लागेल आपल्याला या समीकरणामध्ये? काय करायला लागतील? पहिल्यांदा आपल्याला किंमत, काय किंमत पातळी लक्षात घ्यायची पाहिजे. किंमत पातळी पहिल्यांदा काढायची. मग किंमत पातळी बरोबर कसं बदल करता येईल समीकरणामध्ये सांगा बघू. हा हा सांगा. यम के वाय. यम आणि के वाय. पी कुठे घेतला आपण? पी कुठे घेतला? पी कुठे घेतला? अरे हे समीकरण होतं बघा. पी मी कुठे घेतला? इकडे घेतला. बरोबर आहे का? आणि एम कुठे गेला? एम कुठे गेला? इथं घेतला. इथं काय केलं? फक्त डिवाइड केलं. बरोबर आहे ना? हा बघा लक्षात घ्या. एक दिसतंय. परत पी इकडे घेतला. समीकरण काय होतं? एम इज इक्वल टू के पाय. परत पुढे काय केलं? पी कुठे घेतला? समीकरणाच्या समीकरणाच्या डाव्या बाजूला घेतला. बरोबर आहे. पुढे काय केलं? एम कुठे घेतला? समीकरणाच्या उजव्या बाजूला गेला. बरोबर आहे. पण त्याला घेत असताना काय केलं? त्याला डिवायडेड बाय पी इक्वल टू एम डिवायडेड काय के वाय. बरोबर आहे ना? तेच समीकरण आपण इथं घेतलेलं आहे. म्हणजे आपण काय करतोय? किंमत पातळी लक्षात घेते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी लक्षात घेत असताना यम यम म्हणजे काय? पैशाचे एकूण परिमाण. बरोबर आहे ना? आणि के म्हणजे काय? के म्हणजे काय? लोक आपल्याजवळ रोख स्वरूपात चलन बाळगतात, तो उत्पन्नाचा भाग. वाय म्हणजे काय? एकूण वास्तव उत्पन्न. आलं का लक्षात? म्हणजे आपण काय केलं मित्रांनो या ठिकाणी? काय? हा डॉक्टर मार्शल यांनी जे समीकरण मांडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फिशर यांनी काय केलं? फिशर यांनी सांगितलं की पैशाचा मागणी, इथं त्यांनी काय केलंय? पैशाचा पुरवठा. लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय? पैशाचं मूल्य काढायचंय. पैशाची आपण किंमत पातळी तर काढली. सो वी वॉन्ट टू मस्ट टेक आउट द काय व्हॅल्यू ऑफ मनी. पैशाचे मूल्य. काय? पैशाचे मूल्य. फॉन्ट कुठला घेतोय? शिवाजी. पैशाचे मूल्य. जे विद्यार्थी टायपिंग करतात त्यांना माहित असेल. टायपिंग जमत नसेल तर लवकर शिका बाळांनो. कारण तुम्हाला जर असं ऑनलाईन लेक्चर पुढे द्यायचं असेल तर ते खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी पैशाचे मूल्य कसं काढणार? कोण सांगते? सांगा मला. सांगा. के वाय अपॉन यम. बरोबर आहे ना? हा समजलं का? तर हे समीकरण झालं मित्रांनो. पहा की आता या समीकरणात आपण मार्शल यांनी जे समीकरण मारलं त्या मार्शल यांनी समीकरणामध्ये आपल्याला दिसून येते की हा एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू पी. बरोबर आहे ना? एम म्हणजे काय? हा पैशाचे परिमाण. पी म्हणजे काय? किंमत पातळी. के म्हणजे काय? हा रोख पैसा आहे. त्या रोख स्वरूपापैकी लोकांजवळ जेवढा पैसा आहे, बरोबर, त्या पैशापैकी लोक काय करतायत? काय भाग संपत्तीमध्ये, पण त्यापैकी काही भाग बघा लोकांकडे असलेली संपत्ती रोख स्वरूपात ठेवतात का सगळी? हा उदाहरणार्थ तुमच्या वडिलांची संपत्ती आहे. बरोबर आहे ना? तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचा अॅन्युअल इन्कम येतो. बरोबर आहे ना? तो कशामध्ये येतो? रुपयामध्ये येतो. पण तुमच्या घरी जी संपत्ती आहे ती काय? लिक्विड ऍसेट असते. म्हणजे सोन्यामध्ये सोनं चांदी. बरोबर आहे का नाही? अजून काय? जमीन असेल, गाडी असेल. हे विकल्यानंतर
तुम्हाला लगेच तिथं संपत्ती पैशामध्ये काय करता येते, परावर्तित करता येते. म्हणजे लोकांना जलद गतीने काय, जलद गतीने खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी लोक काय करतात, स्वतःजवळ चलन बाळगतात. तो उत्पन्नाचा भाग म्हणजे की आता आपण या ठिकाणी प्राइस लेवल काढली, बरोबर आहे ना. एम म्हणजे काय, जो काय हाय पॉवर मनी विधिग्राह्य पैसा किंवा काय क्रेडिट मनी, आणि त्याला भागीला काय केलं आपण, काय केलं के, हा, आणि वाय, वाय वाय एकूण वास्तव उत्पन्न किती आहे, हा, नेट इन्कम कोणाचा, त्या संबंधित लोकांचा, त्या कुटुंबाचा, हा. आणि पैशाचं मूल्य कसं काढलं आपण, तेच चल आहेत पहा, चल इकडे तिकडे फिरवले, के वाय, के तुम्हाला माहिती आहे, वाय माहिती आहे, आणि एम, बरोबर आहे ना. हा. तर या प्रकारे मित्रांनो काय, डॉक्टर मार्शल यांनी काय केलं, विशिष्ट समीकरण मांडलं. त्या समीकरणामध्ये काय, समाजाकडून काय केली जाणारी पैशाची मागणी आहे, बरोबर आहे ना. हा. पैशाची म्हणजे लोक, समाजामधील लोक पैसे धारण करतात, मग त्यापैकी किती पैसे धारण करतात, बरोबर आहे ना. तो जो काय पैसा आहे तो कसा आहे, कायदेशीर चलन आहे आणि पत पैसा आहे. काही याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पैसा आहे का, आहे का, नाही, बरोबर आहे ना. आणि कायदेशीर चलन आणि पत पैसा, बरोबर आहे ना. आणि हा, हा कसा आहे की तो कशाशी संबंधित आहे, केशी संबंधित आहे. तो कशाशी संबंधित आहे, वायशी संबंधित आहे. वाय काय आहे, एकूण वास्तव उत्पन्न आहे त्या कुटुंबाचं, बरोबर, त्या समाजातील कुटुंबाचं. आणि के काय आहे, त्यापैकी विशिष्ट भाग स्वतःजवळ बाळगू शकतात तो. म्हणजेच मित्रांनो डॉक्टर मार्शल यांनी केलं काय, की त्यांनी काय सांगितलं, की त्यांनी जे समाजामध्ये जे काय, काय आहे उत्पन्न आहे त्याला अनुसरून असणारी किंमत पातळी, त्याला अनुसरून असणारी, म्हणजे प्रत्येक समाजातील मधील प्रत्येक जे कुटुंब आहे त्याच्या दृष्टीने असणारी किंमत पातळी किंवा त्या दृष्टीने असणार प्रत्येकाचं जे काय वास्तव उत्पन्न आहे याच्यामध्ये भिन्नता असणारी. समाजामधील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न सारखंच असतं का, नसतं. इथं कॉमन काय आहे, मग कॉमन काय आहे, मग मी प्रश्न विचारला होता तुम्हाला, कॉन्स्टंट काय आहे, किंमत पातळी काय असणारे, सारखे असणार, बरोबर आहे ना. आता कॅडबरीची किंमत काय आहे, 5 रुपये 10 रुपये, ही कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही खरेदी करायला गेला तरी ती 5 रुपयाला, मी खरेदी करायला गेलो तरी ती 5 रुपयाला, बरोबर आहे ना. मग समाजामध्ये मित्रांनो ही किंमत पातळी कशी असते, ही कधी स्थिर होते, कधी बदलते वगैरे, कमी जास्त होते. तर या ठिकाणी एक काय आहे, एक चल महत्वाचं, हे चल आणि हे चल इथं हे व्यक्तीशी संबंधित आहे, पैशाची संख्या आणि हे काय मित्रांनो, ह्याच्यावर काय करू शकता येतं, काय करता येतं, हा, कायदेशीर चलन आणि पत पैसा ह्याच्यावर नियंत्रण करता येतं का, येतं ना. आपण ह्याच्या अगोदर तेच शिकलो ना, रिझर्व्ह बँकेची पत नियंत्रणाची काय साधने, किंमत पातळी नियंत्रित करता येते का, करता येते. हा. तर वरील समीकरणाच्या आधारे आपण काय केलं, या ठिकाणी किंमत पातळी आणि पैशाचे मूल्य या ठिकाणी फिशर यांनी सांगितलेल्या समीकरणानुसार आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. आता प्राध्यापक पिगू यांचे समीकरण पाहूयात. कोणाचं, प्राध्यापक पिगू. तास आहे तुमचा आता, कुठला तास आहे, कोण आहे, प्राध्यापक पिगू यांचे समीकरण. ठीक आहे, पुढील तासाला आपण हे समीकरण पाहूया. बऱ्यापैकी हे तुम्हाला समजलेलं असेल, दिसतंय ना इथं. M money with people, total real income, part of annual income, value of asset, part of the total. हे फक्त इंग्लिश मध्ये आहे, सोपं आहे. पण ज्यात इंग्लिश आणि मराठी दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा मित्रांनो, ते अभ्यासाला शिका. M is equal to K आलं, और M is equal to KPO आलं, तर P काय झाली, प्राइस लेवल टोटल प्रोडक्शन. रिझल्ट काय, अकॉर्डिंग टू मार्शल, it is the value of K and not M which influence the price. मार्शलने काय म्हटलं की इट इज द व्हॅल्यू ऑफ के, के काय आहे, अँड नॉट एम विथ इन्फ्लुएन्स द प्राइस. आलं लक्षात. लेक्चर संपून फक्त 1 मिनिट झालेलं, कोंडीचं इथं लगेच उपस्थित येतात खाली मुलं, पाठवतो. लेक्चर रेकॉर्ड होत आहे.